की अजितदादांचा जो ॲक्सिडेंट होता तो एक अपघात होता का घात होता? मग ॲरोला पण जबाबदार धरायला काय कारण आहे? धरायलाच पाहिजे. आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेक गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत. हा फक्त अपघात होता की घातपात, असा थेट संशय रोहित पवारांनी व्यक्त केलाय. पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे या संपूर्ण प्रकरणात एक पवार सहभागी असल्याचं त्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालंय. नेमका तो पवार कोण, त्याच्याकडून कुठली चुकीची माहिती देण्यात आली आणि त्या व्यक्तीचा या कथित अपघात किंवा घातपाताशी नेमका काय संबंध आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण उलगडणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक खुलासे करत असताना ॲरो कंपनीच्या व्हॉट्सॲप ग्रुपची चॅटिंग दाखवली आहे. आता ॲरो कंपनी कोण? तर शासकीय VVIP लोकांचे विमान बुक करण्यासाठी 2 कंपन्या असतात. त्यातली एक आहे साई एव्हिएशन आणि दुसरी आहे ॲरो. रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे सरकारची विमानं बुक करण्यासाठी ॲरो कंपनीच्या लोकांना फेवर दिले जाते आणि त्या कंपनीच्या हँडलरला त्या सर्व VVIP लोकांची माहिती असते. आणि ॲरो कंपनीच्या हँडलरचं नाव म्हणजे मनोज पवार. रोहित पवार यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये ॲरो कंपनीच्या व्हॉट्सॲप ग्रुपचे स्क्रीनशॉट दाखवले आहेत. त्यात मनोज पवार यांनी काय माहिती दिली आहे आणि ती माहिती कशी चुकीची आहे हे रोहित पवारांनी स्पष्ट करून सांगितलंय. रोहित पवार काय म्हणाले ते तुम्हीच ऐका. आता ह्याच्यामध्ये हे आहे व्हिज्युअल फ्लाईट रूल्स. हे रूल काय सांगतं? आता मी सुद्धा हेलिकॉप्टर जेव्हा जातो तेव्हा मला विचारावं लागतं टेक ऑफ किती वाजता करायचा. मग टेक ऑफ किती वाजता करायचा कोण परमिशन देतं? ATC. का परमिशन देतं? धुक्क असेल आणि 1500च्या खाली जर विजिबिलिटी असेल तर मला परवानगी मिळत नाही. मला परवानगी हेलिकॉप्टरला 1500च्या पुढे असा अंदाज त्या ठिकाणी आहे. मग मी विचारलं विमानाला काय परवानगी आहे? विमानाला स्ट्रिक्ट रूल आहेत. कोणाचे आहेत? DGCAचे रूल्स आहेत, व्हिज्युअल फ्लाईट रूल्स, की 5000 मीटरची जोपर्यंत विजिबिलिटी येत नाही तोपर्यंत विमान उडवायचंच नाही. म्हणजे लँडिंग सोडा, टेक ऑफ सुद्धा तुम्ही करू शकत नाही असे आदेश त्या ठिकाणी तिथे दिले होते. आता तुम्हाला मला विचारायचंय की 8:30 वाजता विजिबिलिटी 3 किलोमीटरची होती. बघा 8:31 आणि 11 सेकंडला विजिबिलिटी इज 3 किलोमीटर ॲज ऑफ नाव. कुणी सांगितलं? बारामती ATC. आता इथं ही जी कोणी व्यक्ती आहे हँडलर ॲरोचा, तो काय म्हणतो? कॅप्टन चेकिंग विजिबिलिटी ॲट बारामती 7:03. ऑल ओके सर 7:10. म्हणजे काय? विजिबिलिटी इज ओके. मग आता ॲरोला पकडायला काय कारण आहे? ॲरोली खोटी माहिती का दिली? साधा प्रश्न आहे. 8:30 वाजता जर विजिबिलिटी 3 किलोमीटर असेल तर सकाळच्या वेळेस 7 वाजता विजिबिलिटी कमी असेल का जास्त असेल? धुक्क जास्तच असेल ना. मग हा महाशय 7:10 म्हणतो ऑल ओके सर, म्हणजे विजिबिलिटी इज ओके, ओके टू टेक ऑफ. म्हणजे ह्या व्यक्तीने सुद्धा ऑफिसमध्ये जिथं डायरेक्टर, महाराष्ट्राचा डायरेक्टर एव्हिएशनचा ज्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपमध्ये हे महाशय म्हणतात ऑल ओके, विजिबिलिटी इज फाईन, ओके टू टेक ऑफ. आणि ही गोष्ट बघितल्यानंतर आमचे दादा विमानात बसले आणि मग तिथं जे काय घटना त्या ठिकाणी घडली. मग ॲरोला पण जबाबदार धरायला काय कारण आहे? धरायलाच पाहिजे. त्यामुळे हे सगळे विषय आहेत. त्यामुळे इथं मोठा रूलचा डिफिशिएट आहे. अर्थात तुम्ही बघितलं की मनोज पवार याने कुठे ना कुठे चुकीची माहिती दिली आहे. हे रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून सांगितलं. याच पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या एका कंपनीचाही उल्लेख केलेला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात नाही पण प्रफुल्ल पटेलकडे सुद्धा त्यांना बोट दाखवायचं होतं का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. कारण 27 जानेवारीला अजितदादा गाडीने पुण्याला निघणार होते आणि तिथून पुढे बारामतीला जाणार होते. पण रोहित पवारांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्व विदर्भातील एक मोठा नेता दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी हट्ट करत होता. त्याच फाईलमुळे दादांना मुंबईतून निघायला वेळ झाला आणि दादांनी दुसऱ्या दिवशी विमानाने बारामतीला जायचा निर्णय घेतला. आता अजितदादांच्या पक्षात पूर्व विदर्भातून मोठा नेता कोण येतो हे पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही.
रोहित पवारांनी सलग 2 दिवस पत्रकार परिषद घेऊन अनेक मोठे खुलासे करत त्यांनी गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित केलेले आहेत. याच बाबतीत ते अमित शहांची भेट सुद्धा घेणार आहेत. या प्रकरणात पुढे काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे. पण तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.